नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे एकदम सॉफ्ट अशी मेथीची पराठा. मेथीचे पराठा बनवण्यासाठी मी इथं 2 कप एवढी स्वच्छ धुवून घेतलेली कवळी मेथी घेतलेली आहे. फक्त पानं असलेली मेथी घ्यायची आहे आपल्याला. थोडं पण मेथीची दांडे घ्यायचं नाही. 2 कप मेथीसाठी मी 2 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैदा आणि 2 चमचा एवढं बेसन घातलेलं आहे. त्यानंतर 1 चमचाभर एवढं मीठ घातलं आहे. मीठ स्वादानुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता. त्यानंतर थोडंसं हळद घातलेलं आहे. त्यानंतर ओवा म्हणजे अजवाईन थोडंसं हाताने घासून घ्या, चांगलं वास येते. त्यानंतर काळी तीळ घातलेले. काळी तिळाने एकदम स्वाद चांगलं लागते आणि पराठा पण छान बनते. त्यानंतर एक मिक्सरचं भांडी घ्यायचं, त्याच्यात जिरं, थोडंसं लसूण, थोडंसं हिरवी मिरची आणि अद्रक घालायचं आणि कोथिंबीरचे दांडे घालायचं आणि थोडंसं कोथिंबीर घालायचं आणि मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं. त्याचं एक पेस्ट बनवून घ्यायचं. हे पेस्ट आपल्याला पराठामध्ये घालायचे. आता हे पराठा बनवतो ना त्या पिठात घालून घ्यायचं आहे आपल्याला. आता थोडंसं 1 चमचाभर एवढं तेल नाही तर बटर मेल्ट करून घ्यायचं आहे. मी इथं तेल घातलेलं आहे. बटर मेल्ट करूनसुद्धा घालू शकता. जे पीठ मळतो ना त्या पिठामध्ये घालायचं. अगदी एकदम मऊसूत आणि ओठाने खाता येईल अशी आपली पराठा बनते. बटर नाहीतर तेल असं गरम करून घातलं की. त्यानंतर आता थोडं पाणी घालायचे आणि पीठ मळून घ्यायचे. आपलं पराठाचं पीठ मळताना आपल्याला एकदम असं घट्टसं मळून घ्यायचं आहे, कारण त्याच्यात आपण बेसन घातलेलं असते. त्यामुळे ते पीठ मळून ठेवले की सैल होऊ शकते. त्यामुळं घट्ट मळून घ्यायचे. त्याच्यात आपण काकडी पण घातलेलं आहे. त्यामुळे एकदम घट्ट असे पीठ मळून घ्यायचे, तरच पराठा आपला हवं तसं लाटून घेता येते. आता मी पीठ एक 15 मिनिटासाठीच ठेवलेलं आहे आणि मऊसूत झालेलं आहे पीठ. आता त्याला थोडंसं तेल लावूया आणि चांगलं एकदा मळून घेऊया. त्यानंतर छोटं पिठाचं गोळा बनवून पराठा बनवायला घेऊया. कधी पण पराठा बनताना एक गोष्ट लक्षात ठेवा, पीठ एकदम घट्ट हवं आहे, कारण घट्ट पीठ असेल ना पराठा हवं तसं आपल्याला बेलता येते आणि आकार पण येते. आणि ही मेथीची पराठा तुम्ही सहज 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये करून ठेवू शकता आणि एकदम मऊसूत राहते आणि चांगलं पण राहते. कधी हवं तेव्हा गरम करून खाता येते. ट्रॅव्हलिंग करताना सुद्धा तुम्ही 2 दिवस हे मेथीची पराठा टिकू शकते. आणि थोडंसं तेल कमी लावून आपण भाजायचं. भाजले की 2 दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये या पराठ्याला काहीच होत नाही आहे. आता आपण पराठा चांगल्या प्रकारे लाटून झालेला आहे. आपण बघू शकता एकदम चपातीसारखं पातळ पराठा लाटून झालेला आहे. आता ह्याला तव्यात भाजून घ्यायचं. आधी मी तवा गरम करून घेतलेला आहे. त्यानंतर थोडंसं तेल लावते तव्याला आणि त्यानंतर पराठा घालून चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. थोडंसं वरनं तेल लावून घ्यायचं. त्यानंतर आपण पराठा दुसरी साईड पलटून घ्यायचं आहे. मेथीची भाजी खाणं शरीराला खूप फायदेशीर आहे, कारण मेथीची भाजी खाल्ल्याने ब्लड प्रेशर आणि शुगर ही कंट्रोलमध्ये राहतं. मेथीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते आणि आपलं वेटसुद्धा लॉस होते आणि मेथी खाणं शरीराला खूप फायदेशीर आहे. आठवड्यातून एकदा तरी नक्की खाऊन मेथीची भाजी खाल्ल्याने वेट लॉस देखील होऊ शकते. फक्त मेथीची कोणतेही पदार्थ बनवताना आतमध्ये घालणारे साहित्य तुम्ही दुसरे वापरू शकता. मी इथं कसं मैदा आणि बेसन वापरले ना, त्याच्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ हे 2 वापरून तुम्ही ही पराठा बनवू शकता आणि वेट लॉससाठी पण चांगलं आहे, अतिउत्तम आहे. तुम्ही एकदा नक्की ही पराठा रेसिपी ट्राय करा आणि कसं वाटलं मला प्लीज कमेंट करा. चला तर मंडळी, बोलता माहिती सांगता सगळे पराठा बनून तयार झाले. एका मुठीत मावेल अशी एकदम सॉफ्ट अशी मेथीची पराठा बनून तयार झाले. रेसिपी आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.